कथकथा. लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 2. मीता. सैन्य दलातल्या अधिकाऱ्याशी, स्टाफपैकी कोणाशी, सिव्हिलियन कुटुंबातल्या मुलींची लग्न होतात आणि त्या एकदम अपरिचित वातावरण, प्रदेश, माणसं या गराड्यात अडकतात. आणि अशात जर वैवाहिक आयुष्य सरळ मार्गाने जाणारे नसेल, तर अशा मुलींच्या अडचणींना पारावारच राहत नाही. त्या गांगरून जातात. अशा वेळी त्यांना आर्मी ॲक्ट किंवा एअरफोर्स ॲक्ट यांची मदत होऊ शकते आणि अन्यायाला वाचा फोडता येते. हवाई दल प्रमुखांकडे अश्विन विरुद्ध लेखी तक्रार करण्यावाचून मीताकडे पर्यायच उरलेला नव्हता. आत्तापर्यंत अश्विनच्या लहरी स्वभावाचे अनेक अनुभव तिने घेतले होते, पण अलीकडच्या 2-3 वर्षातले त्याचे वागणे भयंकरच होते. त्याचे एका बाईशी अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. मीताला जेव्हा सुरुवातीला कुणकुण लागली, तेव्हा तिने अश्विनशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी उडवाउडवी केली. तसे काही नाहीच असा पवित्रा घेतला. पण हळूहळू तो निलाजरा होत गेला. त्या बाईला घेऊन तो उघड-उघड फिरायला लागला. हॉटेलमध्ये तिला घेऊन जाणे, गावाला जाणे हे प्रकार सुरू झाले. मीताच्या विरोधाला तो तिच्यावर हात चालवूनच उत्तर द्यायचा. नंतर नंतर हे रोजचंच होऊन बसलं. अश्विन स्वभावाने तिरसट, विचित्र होताच. त्याला दयामाया, दुसऱ्याच्या भावना जाणणे, मन सांभाळणे असे काही असते हेच जणू माहीत नव्हते. मी, माझी सोय, माझा फायदा या भोवतीच तो गरगरत राहायचा. लग्न झाल्यापासून मीताने हे त्रास काढले होते. पण अश्विनची हवाई दलातली नोकरी, कुठे कुठे लांब पोस्टिंग असायचे. परका मुलूक, परकी माणसं, सांगणार तरी कोणाला? हा मीताला प्रश्न पडायचा आणि स्वतःच्या संसाराची लक्तरं स्वतःच्याच हाताने वेशीवर टांगायला तिचं सुसंस्कारित मन धजावायचं नाही. पण त्यामुळे अश्विन सोकावत गेला. आता तर ही बाई राशीला लागली होती. थोडक्यात आवरलं जाण्यासारखंही हे प्रकरण राहिलं नव्हतं. त्या बाईला अश्विनपासून मुलंही झालं आणि मीताच्या छळाला अंत उरला नाही. अश्विन आता क्वार्टर सोडून वेगळे घर भाड्याने घेऊन त्या बाईसोबत राजरोस राहायला लागला. मीता अगदी अडचणीत सापडली होती. लाथाबुक्क्यांचा मार, शिवीगाळ, तऱ्हातऱ्हांनी छळवाद सुरू होता. आजूबाजूचे कोणीही तिला सोडवायला मध्ये पडायला धजावायचे नाहीत. मीता तरी कोणाकडे जाणार? ना कोणी नात्याचे, ना कोणी ओळखीचे. परका मुलूक, भाषा वेगळी, मनोवृत्ती वेगळ्या. अश्विनच्या घरातलेही कुणीही मीताच्या मागे ठाम उभे राहण्यापैकी नव्हते आणि माहेरचा आधारही म्हणावा तसा भक्कम नव्हता. त्यातून मीताने कुणाला पत्र लिहिण्यावर, फोन करण्यावर, ओळख करून घेण्यावर सुद्धा अश्विनची नजर असायची. संशय जरी आला तरी तिची हाडं मोकळी व्हायची. मीताला आता छळ नको होता. अश्विनच्या तावडीतून सुटायचं कसं याच एका विचाराने तिला घेरून टाकले. एकदा त्याच्या तावडीतून सुटल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहू अशी जिद्द तिच्याकडे नक्कीच होती. पण हे सगळं जीव राहिला तर अशी परिस्थिती होती. एका मैत्रिणीमार्फत तिचा हा प्रॉब्लेम मला कळला. तेव्हा तिला हवाई दल प्रमुखांचे दार ठोठावण्यानेच प्रश्न सुटेल याची कल्पना दिली. त्याप्रमाणे मीताने अखेर अश्विन विरुद्ध तक्रार दाखल केली. चौकशीला सुरुवात झाली. चौकशी अधिकाऱ्यांनी मीताचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. एका हवाई अधिकाऱ्याची विशेष नेमणूक करून अश्विनची माहिती, रेकॉर्ड प्राप्त केले. अश्विनकडेही लेखी खुलासा मागवला आणि सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून अश्विनला दोषी धरले आणि तो रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सर्व कागदपत्रांची, पुराव्याची, रेकॉर्डची योग्य छाननी शहानिशा करून अश्विनला कारणे दाखवा ही नोटीस जारी केली की तुम्हाला हवाई दलाच्या सेवेतून एअर फोर्स ॲक्ट 1950 सेक्शन 19 अन्वये कमी का करू नये? अर्थातच अश्विनने सर्व आरोप नाकारले
आणि भरीसभर म्हणून कारणे दाखवा नोटीस संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्वग्रह दूषित मनाने आणि वेगळ्याच हेतूने काढल्याचे आरोप केले. बुडत्याचा पाय खोलात अशीच अश्विनची स्थिती झालेली होती. शेवटी अश्विनला सेवेतून कमी करून टाकावे अशी ऑर्डर झाली. ही ऑर्डर करताना अश्विनने दुसऱ्या बाईशी अनैतिक संबंध ठेवले. पत्नीचा त्या कारणासाठी अमानुष छळ केला आणि हवाई दलाची प्रतिमा मलिन होईल अशी अशोभनीय वर्तणूक केली ह्या बाबींवर जोर दिला गेला. अश्विनने हायकोर्टात धाव घेतली. पण नामदार हायकोर्टानेही निकाल कायम केला. अश्विनचे म्हणणे होते की त्याला हवाई दलाच्या सेवेतून कमी करण्याचा हुकूम अन्यायकारक होता. पण वस्तुतः एअर फोर्स ॲक्ट 1950 सेक्शन 45-46 अन्वये अश्विनची वर्तणूक हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अशोभनीय अशीच होती. वायुदलाच्या कोणाही अधिकाऱ्याने त्याच्या पदाला किंवा हवाई दल अधिकारी म्हणून अपेक्षित चारित्र्य आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कृत्य केले तर तो शिक्षेला पात्र ठरतो. अश्विनला दोषी धरून शिक्षा देताना नैसर्गिक न्यायतत्वांचा आदर व्यवस्थित राखला गेलेला होता. त्याला त्याचे म्हणणे बाजू मांडण्याची योग्य संधी दिली गेली होती. अश्विनला कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागले नव्हते. खातेनिहाय चौकशीला तोंड देणे त्या मानाने थोडे कमी त्रासाचेच होते. कितीतरी मुली लग्न होऊन एकदम हवाई दल, नाविक दल, आर्मी यासारख्या वेगळ्याच वातावरणात येऊन पडतात आणि त्यांचे आयुष्य एकदम निराळ्याच वळणावर येऊन ठेपते. सगळा माहोल वेगळा. आयुष्य जगण्याची तऱ्हा निराळी. बदल्यांची ठिकाणं दूर-दूरची, परक्या मुलखातली. आजूबाजूला आपलं म्हणावं असं कोणी नाही आणि अशात नवरा जर अश्विनसारखा निघाला तर त्या गांगरून जातात. काय करावं हे सुचत नाही. इतर मुलींना काडीचा तरी आधार असतो. कायदेविषयक सल्ला सहजी घेता येतो. दिवाणी, फौजदारी कारवाई करता येते. पण सेनेतल्या अधिकाऱ्यांच्या, स्टाफच्या बायकांची वेगळीच पंचाईत असते. पण अडचण आहे तिथं मार्ग असतोच. मुलींनी शिक्षण घेऊन त्याचा उपयोग करणं खरंच जरुरीचं आहे. मला काय करायचंय? मला काय माहितीची गरज? असा ॲटिट्यूड न ठेवता डोळसपणा, चौकसपणा जिवंत ठेवणं आजच्या काळाची गरज आहे. तरच आल्या परिस्थितीला तोंड देता येतं. अन्यायाचा प्रतिकार करता येतो. मीताला एअर फोर्स ॲक्टचा आधार मिळाला. तशाच तरतुदी आर्मी ॲक्टमध्येही आहेत. सेंट्रल सर्व्हिसेस रूल्स अस्तित्वात आहेत. त्यांचा आवश्यक तर उपयोग केला जाऊ शकतो. मीता अश्विनच्या तावडीतून सुटली. पुढचं आयुष्य काढण्यासाठी आता तिच्यापुढे अनेक पर्याय होते. कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आता तिला नक्की होते. एअर फोर्स ॲक्ट 1950 सेक्शन 19, 45 अँड 46 सेंट्रल सर्व्हिसेस रूल्स. धन्यवाद.